कोकण म्हाडा माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल जिमखाना येथे क्रीडा प्रेमींसाठी खास परभणी भव्य बास्केटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यावेळी विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, बबन मुकादम, संदीप मोहिते, प्रदीप देशमुख, विवेक गोरे, तानाजी खंडागळे आदी मान्यवर, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शशांक, he is the head coach for this Ignite Basketball Academy. त्याच्यामुळे ही सगळी टुर्नामेंट ही मुलं आलेली आहेत। So that he is the prosper for next academic next national team also. असे आपल्याला जास्तीत जास्त पोरं पनवेलमधून पाहिजेत। त्यासाठी I would request if you would have a nice basketball court for us all Panvelites and all Raigad students could have a base in Raigad so that we can have many players. आपले मार्गदर्शक सन्माननीय बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या टुर्नामेंट्स या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीच्या वतीने आयोजित केले गेलेले आहेत। त्या ठिकाणी जे जे बास्केटबॉल प्रेमी, बास्केटबॉल खेळाडू उपस्थित झाले, आज टुर्नामेंट झाल्या। मी 2च मिनिटांमध्ये तुमच्या कामाचं काय ते बोलणार आहे। तुमच्या शुभेच्छा तर आम्ही स्वीकारल्या, पण लोकेशजींनी जे सांगितलं की बास्केटबॉलसाठी एक चांगलं बास्केटबॉल कोर्ट या ठिकाणी तयार केलं गेलं पाहिजे। बरेच दिवसापासून ही संकल्पना माझ्या डोक्यात आहे। बास्केटबॉल खेळ वाढला पाहिजे। ज्या पद्धतीनं इतर खेळांच्या विषयामध्ये आमच्या युवांमध्ये एक जागृती आहे, एक आवड आहे, बास्केटबॉलची सुद्धा आवड असणारे असंख्य युवा या पनवेलमध्ये आणि रायगडमध्ये आहेत, पण त्यांच्यासाठी एक चांगलं कोर्ट असण्याची गरज आहे याची कल्पना मला आहे। आणि म्हणून बास्केटबॉल असोसिएशन रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी सांगू इच्छितो की लोकेशजी, विवेक गोरेजी, आपण इनिशिएटिव्ह घ्या। जागा कुठली चांगली आहे ती निवडा, त्यात माझा आमदार निधी वापरायचा की काय वापरायचं आहे ते ठरवा, पण एक चांगलं कोर्ट येणाऱ्या वर्षभरात आपल्याला तयार करायचं आहे हे आजच्या दिवशी मी या ठिकाणी सांगतो। आणि त्यामुळे आजच्या या मंगलदिनी चांगलं काय झालं तर आमच्या बास्केटबॉल प्रेमींसाठी एक चांगलं कोर्ट करायचं नक्की झालं। त्यासाठी जे जे काही करायचं त्याचा पाठपुरावा आम्ही सगळे मिळून करू आणि आमच्या या युवा शक्तीला बास्केटबॉलच्या माध्यमातून ताकद देऊ, एवढंच सांगतो। आपल्या सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद।